नमस्कार, मी उज्ज्वला. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 34.5 मिलीमीटर पावसाची नोंद. पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 2 इंचांवर. बुधवारपासून 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. गडहिंग्लज ते काळभैरी रस्त्यावर भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक. तरुणाचा मृत्यू तर अन्य 3 जखमी. तर कर्नाटकच्या बसनं महामार्ग ओलांडणाऱ्या स्कूटरस्वाराला चिरडलं. कागलमधील 75 वर्षांचे वृद्ध ठार. नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित केलेल्या घटनेची वर्षपूर्ती. माधुरीच्या घर वापसीसाठी नांदणीमध्ये झालं 1 दिवसाचं उपवास आंदोलन. पाणी बिल थकबाकीदारांची 100 नावं वृत्तपत्रातून जाहीर. थकबाकीदारांनी बिलं भरली नाहीत तर पाणी कनेक्शन खंडित करून मिळकतीवर चढवणार बोजा. आणि केशवराव भोसले नाट्यगृह खासगी तत्वावर चालवायला देण्यास रंगकर्मींचा तीव्र विरोध. जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या विरोधात झालं ठिय्या आंदोलन.